ओके ओके सर. ओके. तर आपण नंबर सर्वात फर्स्ट कन्सेप्ट आपली जी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, जर जो वर्ड ऐकला तुम्ही, जर डिजिटल, आता डिजिटल म्हणजे काय असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की डिजिटल वर्ड तुम्ही कधी ना कधी ऐकलं असेल. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल काय असते मी तुम्हाला अगोदर एक्सप्लेन केले, पण त्याचबरोबर डिजिटल म्हणजे काय असतं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. तर डिजिटल म्हणजे काय असतं, डिजिटल ही एक अशी कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये अशी सिस्टम वापरली जाते की जी सिस्टम कम्प्युटरच्या रिलेटेड आहे, किंवा कम्प्युटर सोडलं तर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे काय असतात त्या गॅजेटच्या रिलेटेड ही कन्सेप्ट आहे. ओके. तर त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, या सिस्टम्समध्ये काय केलं जातं, किंवा इलेक्ट्रॉनिक सिस्टम किंवा इलेक्ट्रॉनिक जी कन्सेप्ट आहे किंवा डिजिटल ही जी कन्सेप्ट आहे ती अशा सिस्टममध्ये वापरली जाते ज्या सिस्टम्स कम्प्युटरच्या रिलेटेड असतात किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड असतात. ओके. मग त्या सिस्टममध्ये ॲक्च्युअल काय होतं, त्या सिस्टममध्ये काय होतं, डेटा रिसीव्ह केला जातो किंवा डेटा सेंड केला जातो इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये. ओके. मग अशा सिस्टमला किंवा अशा कन्सेप्टला आपण डिजिटल असं म्हणतो. ओके. डिजिटल इट मीन्स वॉट, परत एकदा सांगतो, डिजिटल म्हणजे काय असतं, अशी सिस्टम असते. डिजिटल ही एक कन्सेप्ट आहे, ज्या कन्सेप्टमध्ये अशी एक सिस्टम असते जी सिस्टम जे सिस्टममध्ये इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते किंवा सेंड केली जाते. ओके. आणि ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना किंवा सेंड करताना ती इन्फॉर्मेशन इलेक्ट्रॉनिक बेसवर सेंड केली जाते किंवा सिग्नल थ्रू सेंड केली जाते किंवा इन्फॉर्मेशन सिग्नल थ्रू रिट्राईव्ह केली जाते. तर ही जी सिस्टम असते, ही जी कन्सेप्ट असते त्याला आपण डिजिटल असं म्हणतो. ओके. दिस इज युअर फर्स्ट कन्सेप्ट. जर तुम्ही वर्ड जो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्टचं नाव जर ऐकलं असेल तर तुम्हाला समजेल की डिजिटल म्हणजे काय असतं. ओके. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय असते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. इलेक्ट्रॉनिक्स ही अशी सिस्टम आहे ज्याच्यामध्ये करंटचा यूज केला जातो आणि तो करंट यूज केला जातो किंवा सिग्नल त्याच्यामध्ये यूज केले जातात आणि त्या सिस्टम थ्रू आपण काय करतो, आपल्याला डिझायर्ड आउटपुट मिळतात. ओके. पण इलेक्ट्रॉनिक्स याच्यामध्ये काय असतं, ती जी करंट यूज करतो असतो तो करंटचा जो आपण ती जी काय व्हॅल्यू असते ओके करंटची, ती इन्क्रीज किंवा डिक्रीज केली जाते. इट मीन्स वॉट, त्या करंटला मॅनिप्युलेट केलं जातं. अशी सिस्टम ज्या सिस्टममध्ये करंटचं मॅनिप्युलेशन होतं तर त्यालाच आपण फील्डला किंवा त्या सिस्टमला आपण इलेक्ट्रॉनिक्स असं म्हणतो. ओके. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट कन्सेप्ट स्टार्ट करूया, दॅट इज अवर नंबर सिस्टम. ओके. आता नंबर सिस्टममध्ये ज्यावेळेस आपण एंट्री करतो तर सर्वात पहिली कन्सेप्ट आहे दॅट इज अवर सिग्नल. सिग्नल म्हणजे काय असतं. ओके. तर सिग्नल ही एक बेसिक कन्सेप्ट आहे. ॲक्च्युअलमध्ये सिग्नल्स आपण कशाला म्हणतो, तर सिग्नल म्हणजे काय असतं, सिग्नल एक फिजिकल क्वांटिटी असते जी फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतो आपण, जी ॲक्च्युअलमध्ये एक्झिस्ट करते. ओके. त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो. ओके. सिग्नलला काय म्हणणार आपण, सिग्नल इज अ फिजिकल क्वांटिटी विच कंटेन्स सम इन्फॉर्मेशन. ओके. अँड विच इज अ फंक्शन ऑफ वन ऑर मोर इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. ही सिग्नलची एक प्रोफेशनल डेफिनेशन किंवा सायंटिफिक डेफिनेशन झाली की ॲक्च्युअलमध्ये सिग्नल म्हणजे काय असतं. ओके. तर आता बघा, सिग्नल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं सिग्नल म्हणजे काय असतं. सिग्नल इज अ फिजिकल क्वांटिटी विच कंटेन्स सम इन्फॉर्मेशन अँड विच इज अ फंक्शन ऑफ वन ऑर मोर इंडिपेंडंट पॅरामीटर्स. ओके. तर तुम्हाला डेफिनेशन एक्सप्लेन करतो मी काय आहे ॲक्च्युअलमध्ये. सिग्नल इज अ फिजिकल क्वांटिटी, इट मीन्स वॉट, ती रिअल लाईफमध्ये एक्झिस्ट करते. ओके. त्याच्यानंतर विच कंटेन्स सम इन्फॉर्मेशन, ही अशी क्वांटिटी आहे जी इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करण्यासाठी वापरली जाते. इट मीन्स डेटा सेंड करण्यासाठी किंवा डेटा रिसीव्ह करण्यासाठी वापरली जाते. ओके. अँड विच इज अ फंक्शन ऑफ वन ऑर मोर इंडिपेंडंट पॅरामीटर. म्हणजे काय असतं. ओके. याच्यामध्ये सिग्नलमध्ये डेफिनेशनमध्ये काय दिलं आहे, इट इज अ फंक्शन ऑफ वन ऑर मोर इंडिपेंडंट पॅरामीटर. म्हणजे काय असतं, इंडिपेंडंट पॅरामीटर किंवा इंडिपेंडंट व्हेरिएबल्स म्हणजे काय असतात. येऊ देत, आत्ता तुमच्याकडून आन्सर येऊ दे. आता तुम्ही अनम्यूट केलात तरी पण चालेल. काय असतं बोला, आता बोला की ॲक्च्युअलमध्ये जी काय कन्सेप्ट आहे सिग्नल, त्याच्यामध्ये मी एक कन्सेप्ट आले दॅट इज इंडिपेंडंट व्हेरिएबल किंवा डिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे काय असतं तुम्हाला कोणालाच नाही माहीत डिपेंडंट व्हेरिएबल इंडिपेंडंट व्हेरिएबल काय असतं. ओके. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ओके. एक मॅथ्समधलं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल काय असतं हे सांगण्यासाठी आहे फक्त.
समजा तुमच्याकडे असं एक इक्वेशन आहे, फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय. तुमच्याकडे असं एक इक्वेशन आहे त्याच्यामध्ये एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय हे एक इक्वेशन आहे. ओके, समजा या इक्वेशन मध्ये मी एक्सची व्हॅल्यू ठेवली 2. ओके, तर मला वायची व्हॅल्यू काय भेटेल? ऑटोमॅटिकली मी जर एक्सची व्हॅल्यू 2 ठेवली तर मला वाय काय भेटेल? वायची व्हॅल्यू मला 4 भेटेल. तसंच समजा मी एक्सची व्हॅल्यू आहे ती समजा 3 पुट केली तर मला वायची व्हॅल्यू काय भेटेल? 9 भेटेल. ओके, याच्यामध्ये काय होतंय जशी जशी मी एक्सची व्हॅल्यू चेंज करतोय तसं तसं त्या चेंज केलेल्या व्हॅल्यूचा इफेक्ट माझ्या वायवर होतो. ओके, इक्वेशन मध्ये बघा, जर मी एक्सला चेंज केलं तर त्या चेंज केलेल्या व्हॅल्यूचा इफेक्ट मला या व्हेरिएबलवर पण होणार आहे. इट मीन्स वॉट, वाय हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे. ओके, आणि एक्स हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे. समजलं? जेव्हा जेव्हा मी एक्सची व्हॅल्यू चेंज करतो तेव्हा तेव्हा माझी वायची व्हॅल्यू पण चेंज होते. इट मीन्स वॉट, वाय हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे एक्सचा आणि एक्स हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे या इक्वेशनसाठी. ओके, ह्या टोटल कन्सेप्टसाठी. मग आता तुम्ही मला सांगा की सिग्नल्समध्ये जी डेफिनेशन होती त्याच्यामध्ये ही कन्सेप्ट काय असेल? डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल काय असेल? बोला. मी तुम्हाला एक डेमो पण दिला, की एक्झाम्पल पण दिलं की डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय असतं आणि इंडिपेंडंट म्हणजे काय असतं. आता ह्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स किंवा इमेज प्रोसेसिंग किंवा सिग्नल प्रोसेसिंगमध्ये तुमचं डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय असते? बोला. कोणालाच माहित नाही पण? बरं, ठीक आहे. ऐका, मी तुम्हाला सांगतो काय असते ॲक्च्युअलमध्ये कन्सेप्ट. ओके, तर याच्यामध्ये हे बघा काय म्हटलंय, सिग्नल इज अ फिजिकल क्वांटिटी. इट मीन्स वॉट, ती फिजिकली अपियर करते म्हणून त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो. सिग्नल अशी क्वांटिटी आहे जी फिजिकल क्वांटिटी आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन असते जी ती घेऊन चालली असते पुढे. मग तो डेटा रिसिव्ह करायचा असेल किंवा डेटा सेंड करायचा असेल. ओके, आणि त्याच्यामध्ये काय असतो, तो जो काय डेटा असतो, ओके, तो डेटामध्ये वेगळे वेगळे व्हेरिएबल्स असतात आणि ते व्हेरिएबल्स किंवा त्या वेगळ्या वेगळ्या ज्या क्वांटिटीज असतात त्या क्वांटिटीज एकमेकांवर इंडिपेंडेंट असतात. ओके, इट मीन्स एकमेकांचा त्यांच्याशी काही संबंध नसतो. समजा तुम्ही सिग्नल थ्रू 10 पॅकेट सेंड करताय. ओके, किंवा कुठली तरी इन्फॉर्मेशन सेंड करताय. ती इन्फॉर्मेशन समजा तुमची माझी 10 केबीची आहे. ओके, मग ती इन्फॉर्मेशन 10 केबीची जर का असेल तर त्यातले काहीतरी पॅकेट समजा करप्ट झाले माझे. ओके, इट मीन्स 2-3 केबीचा माझा डेटा आहे तो करप्ट झाला ट्रान्समिशन होताना. ओके, तर अशा वेळेस तो करप्ट झालेला डेटा आणि जो बाकीचा उरलेला डेटा आहे त्या दोघांचा काही संबंध नसणार. इट मीन्स वॉट, 10 केबीचा जो काय डेटा होता जो मी ट्रान्समिट करतोय त्या 10 केबीच्या डेटामध्ये प्रत्येक केबी जो काय आहे किंवा प्रत्येक पॅकेट आहे ते डिफरंटली मॅनिप्युलेट केले किंवा ते प्रत्येक पॅकेट सेपरेट आहे. त्या दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही आहे. इट मीन्स काय, पहिलं पॅकेट समजा लॉस झालं ट्रान्समिशनच्या वेळेस तर त्याचा इफेक्ट दुसऱ्या पॅकेट्सवर होणार नाही. ओके, यालाच आपण काय म्हणतो की ही जी कन्सेप्ट आहे ते काय असतं, वन और मोर इंडिपेंडंट व्हेरिएबलचं फंक्शन असतं. ओके, सिग्नलमध्ये ही कन्सेप्ट काय असते, सिग्नल थ्रू आपण इन्फॉर्मेशन सेंड करतो. मग ती जी इन्फॉर्मेशन असते सेंड करतो, जी आपण इन्फॉर्मेशन, ती इन्फॉर्मेशनचा त्याच्यामध्ये खूप इन्फॉर्मेशन असते. मग प्रत्येक त्यातली जी काही व्हेरिएबल्स आहेत किंवा प्रत्येक इन्फॉर्मेशन जी काय आहे ती डिफरंटली मॅनिप्युलेट केलेली असते. ओके, एक इन्फॉर्मेशन समजा करप्ट झाली त्याचा इफेक्ट दुसऱ्या इन्फॉर्मेशनवर होणार नाही किंवा दुसऱ्या डेटावर होणार नाही. ओके, हे या डेफिनेशनमधून तुम्हाला सांगितलं. ओके, दॅट इज अवर फर्स्ट कन्सेप्ट, व्हॉट इज सिग्नल. तर होप सो तुम्हाला समजलं असेल की सिग्नल म्हणजे काय असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण जर मेन मुद्द्याचं जर बघितलं तर सर्वात पहिली कन्सेप्ट आहे ते सिग्नलचे 2 टाईप्स येतात. फर्स्ट वर आहे ॲनालॉग सिग्नल आणि सेकंड वन आहे डिजिटल सिग्नल्स म्हणजे काय असतं. ओके, तर तुम्ही हा वर्ड ऐकला असेल की ॲनालॉग म्हणजे काय असतं आणि डिजिटल म्हणजे काय असतं. ऐकलात का? ऐकलात का तुम्ही? ॲनालॉग म्हणजे काय असतं आणि डिजिटल म्हणजे काय असतं?
बोला, आता म्यूट करा, मला नावं घ्यायला लावू नका कोणाची. बोला की अॅनालॉग सिग्नल म्हणजे काय असतं आणि डिजिटल सिग्नल म्हणजे काय असतं. माहिती आहे तुम्हाला अॅनालॉग म्हणजे काय असतं? एक क्वेश्चन विचारतो. बाईकला बघा स्पीडोमीटर असतो, प्रत्येकाकडे बाईक असेल, तुम्ही चालवली असेल. बाईकला स्पीडोमीटर असतो बघा, ज्याच्यामध्ये एक काटा असतो आणि तो तुम्हाला स्पीड इंडिकेट करत असतो. त्याला तुम्ही कोणतं सिग्नल म्हणणार? एक वेळ ते अॅनालॉग सिग्नल आहे की डिजिटल सिग्नल आहे? बोला. निकिता, निशिकांत, प्रथमेश, रुबिया, येऊ द्या, तुमच्याकडून आन्सर येऊ द्या. बोला. त्याच्यामध्ये तुम्ही त्या सिग्नलला कोणत्या टाईपचं सिग्नल म्हणणार? तो अॅनालॉग सिग्नल आहे किंवा घरात असलेलं घड्याळ, तुम्ही समोर तुमच्या घड्याळ असेल बघा, ते घड्याळ जे काय असतं तुमचं, ते कुठल्या, त्याच्यामध्ये काटे असतात बघा, ओके, ते जे काही ॲरोज असतात ते कुठल्या टाईपचे सिग्नल्स असतात? ते अॅनालॉग सिग्नल्स आहेत ते डिजिटल सिग्नल आहेत? बोला. सर एनालॉग. अॅनालॉग सिग्नल आहे. बरं ठीक आहे. जर अॅनालॉग, ते जर सिग्नल अॅनालॉग असतील, ओके, त्याला आपण अॅनालॉग सिग्नल का म्हणतो रे? मेन ॲक्च्युअलमध्ये मला क्वेश्चन विचारायचं की डिफरन्स काय त्या दोघांमधला? मी कसं काय डिफरन्शिएट करू शकतो की ही गोष्ट अॅनालॉग सिग्नल्स आहेत, ही गोष्ट डिजिटल सिग्नल आहे? मी कसं काय डिफरन्शिएट करू शकतो? बोला. रुबिया, बोला. अजून कोण कोण आहे? विवेक, यश शिबे, प्रथमेश कदम, बोला. काय असतं अॅनालॉग सिग्नल म्हणजे काय असतं आणि डिजिटल सिग्नल म्हणजे काय असतं? ऐकलं असेल अॅनालॉग आणि डिजिटल काय असतं, तेवढं मला सांगा. ऐकलं असेल कधी ना कधीतरी. कसं काय डिफरन्शिएट करू शकता अॅनालॉग आणि डिजिटलला? सर एनालॉग मतलब ह्यूमन वॉइस और नॅचरल वॉइस, आणि डिजिटलला हे कम्प्युटर नाही तर ऑप्टिकल डिव्हाइसेस. डिजिटल. आणि अॅनालॉग सिग्नल्सला कंटिन्युअस रेंज असतं व्हॅल्यूजची, आणि डिजिटलला डिस्कंटिन्युअस असतं व्हॅल्यूज. व्हॅल्यूज डिस्कंटिन्युअस असतात. बरं ठीक आहे, मी तुम्हाला परवा दाखवलं माहिती आहे का, एक डिस्प्ले दाखवला होता, त्याला म्हणतात आपण 4 बिट 7 सेगमेंट डिस्प्ले. तुम्हाला एक डिस्प्ले दाखवलं होतं माहिती आहे का, ज्याच्यामध्ये 4 बिट्स असतात आणि त्या प्रत्येक बीटमध्ये 7 सेगमेंट असतात. इट मीन्स एका नंबरला 7 सेगमेंटमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं असतं. तुम्ही जर डिजिटल डिस्प्ले जर का बघितला असाल, त्याच्यामध्ये डिजिटल नंबर्स इंडिकेट करतात, तर तो जो डिस्प्ले असतो तो त्या टाईपमध्ये असतो. ओके, आता तुम्हाला मी डिफरन्स सांगतो. ॲक्च्युअली डिफरन्स काय? सर्वात पहिला डिफरन्स जो काय अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटलमध्ये, अॅनालॉग सिस्टम्समध्ये काय होतं किंवा अॅनालॉग सिग्नल्समध्ये काय असतं, अॅनालॉग सिग्नल हे कंटिन्युअस सिग्नल्स असतात. ओके, तुम्हाला एक दाखवतो. कंटिन्युअस सिग्नल याचा मिनिंग काय होतं, तर तुम्ही जर बोललात कंटिन्युअस सिग्नल असतात, अॅनालॉग सिग्नल हे कंटिन्युअस सिग्नल असतात, याचा मिनिंग काय असतो बघा. समजा इथे एक ग्राफ कन्सिडर करा. ओके, असा एक तुमचा ग्राफ आहे, याच्यामध्ये कंटिन्युअस सिग्नल मिळतात. इट मीन्स काय, कंटिन्युअस सिग्नल मिळतात तुम्हाला. हे सिग्नल्स कुठेही इंटरप्ट होत नाही आहेत. ओके, हे तुमचे कंटिन्युअस सिग्नल. ओके, अॅनालॉग सिग्नलचा जर काही तुम्ही ग्राफ प्लॉट केला तर तुम्हाला अॅनालॉग सिग्नलचा जो काही ग्राफ असेल तो तुम्हाला असा भेटेल. ओके, हा जो काही ग्राफ आहे तो अॅनालॉग सिग्नलचा ग्राफ आहे. सेम जर डिजिटल सिग्नलमध्ये तुम्ही जर बघितलं की डिजिटल सिग्नल कसे असतात, ह्याच्यामध्ये बघा, ही जी काय व्हॅल्यू आहे, ही जी फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आहे बघा, इथे समजा फ्रिक्वेन्सी तुम्ही म्हटलात, ओके, आणि इथे त्याची ॲम्प्लिट्यूड म्हटलात, तर फ्रिक्वेन्सी वर्सेस ॲम्प्लिट्यूड जर का ग्राफ प्लॉट केलात तुम्ही, तर तुम्हाला अॅनालॉग सिग्नलचा जो काय ग्राफ असतो तो नेहमी कंटिन्युअस व्हॅल्यू मिळते. मीन्स काय, फ्रिक्वेन्सीची किंवा व्हॅल्यू असते ती कंटिन्युअस असते. सेम तसं जर डिजिटल सिग्नलमध्ये तुम्ही जर बघितलात, तर डिजिटल सिग्नलमध्ये काय असते, तुम्हाला समजा इथे तुमचं फ्रिक्वेन्सी आहे, ओके, आणि इथे तुमची ॲम्प्लिट्यूड आहे, तर डिजिटल सिग्नलचा ग्राफ कसा मिळतो, तर असा मिळतो तुम्हाला, की ज्याच्यामध्ये स्क्वेअर वेव्स मिळतात. ओके,
स्क्वेअर वेव्ज मिळतात. इट मीन्स व्हॉट, ह्या वेव्ज जे आहेत त्या डिसकंटिन्युअस आहेत किंवा डिस्क्रीट वेव्ज आहेत. ओके, ह्याच्यामध्ये कुठलीही कंटिन्युएशन नाही. बघा, एका स्पेसिफिक लेवलला त्याची अँप्लिट्यूड हाय होते, एका स्पेसिफिक लेवलला त्याची अँप्लिट्यूड 0 होते. ओके, 0तून परत सेम कॉन्स्टंट राहते तिथे आणि तिथून परत स्पेसिफिक लेवलला वाढते, परत कमी होते. ओके, ह्याला काय म्हणतात, डिस्क्रीट. तुमच्या जे काही सिग्नलचे जो टाईप आहे तो डिस्क्रीट टाईपचा सिग्नल आहे. ओके, किंवा स्क्वेअर सिग्नल किंवा रेक्टँग्युलर सिग्नल जरी म्हटलं तरी पण चालेल. ओके, तर हा एक मेन डिफरन्स आहे दोघांमध्ये, की जे काय तुमचे अॅनालॉग सिग्नल जे काय असतात ते कंटिन्युअस फ्रिक्वेन्सीचे सिग्नल असतात किंवा तुम्हाला कंटिन्युअस व्हॅल्यू प्रोव्हाइड करतात. पण तुम्ही जर डिजिटल सिग्नल जर का बघितला तर ते डिस्कंटिन्युअस व्हॅल्यू किंवा डिस्क्रीट व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड करतात. मी तुम्हाला ग्राफ थ्रू दाखवलं की कशा व्हॅल्यू प्रोव्हाइड करतात. सेकंड, ह्याच्यामध्ये जो सेकंड डिफरन्स आहे त्याच्यामध्ये काय होतं, आता बघा, जसं तुम्हाला जर समजा बघा, आता तुमची जी व्हॅल्यू आहे ती कंटिन्युअस असणार आहे. ओके, अॅनालॉगमध्ये सांगतोय, अॅनालॉग सिग्नलमध्ये तुम्हाला कंटिन्युअस व्हॅल्यू मिळते, डिजिटलमध्ये तुम्हाला डिस्क्रीट व्हॅल्यूज मिळतात. मग समजा जर तुमचं ट्रान्समिशन चालू आहे अॅनालॉग सिग्नलमध्ये, समजा तुमच्या अॅनालॉग सिग्नल थ्रू तुमचं ट्रान्समिशन चालू आहे, मग त्यावेळेस समजा एखादा नॉईज क्रिएट झाला तर ती जी काही कंटिन्युअस व्हॅल्यू आहे ती इंटरप्ट होते. त्याच्यामध्ये काय होतं, डिस्टॉर्शन होतं अॅनालॉग सिग्नलमध्ये, समजलं. पण जर का डिस्क्रीट सिग्नल जर का तुमचे असतील तर त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन होत नाही. इट मीन्स काय, नॉईजचा इफेक्ट तुमच्या सिग्नलवर होत नाही. ओके, हा याच्यातला मेन डिफरन्स आहे की सिग्नल म्हणजे काय असतं, सिग्नलमध्ये अॅनालॉग सिग्नलमध्ये समजा तुमची जी काही कंटिन्युअस व्हॅल्यू आहे त्या कंटिन्युअस व्हॅल्यूमध्ये तुमचा समजा नॉईस आला ट्रान्समिशनच्या वेळेस, तर तो तुमचा जो काही नॉईस आहे किंवा त्या नॉईसमध्ये तुमचा जो सिग्नल आहे तो इंटरप्ट केला जातो. ओके, पण डिजिटलमध्ये तुमचं जे ट्रान्समिशन आहे ते स्मूथली वर्क होतं. कुठल्याही प्रकारच्या नॉईसमध्ये तुमचं प्रोसेसिंग किंवा तुमचं ट्रान्समिशन, तुमच्या सिग्नलचं ट्रान्समिशन इंटरप्ट केलं जात नाही. ओके, इट मीन्स वॉट, ट्रान्समिशनमध्ये अॅनालॉग सिग्नल जर का असतील तर ट्रान्समिशनच्या वेळेस नॉईज जर का क्रिएट झाला तर तुमचं पूर्ण सिग्नल्स आहेत ते इंटरप्ट केले जातात त्या नॉईजमुळे. त्या नॉईजचा इफेक्ट त्या सिग्नलवर होतो, पण ह्याच्यामध्ये नॉईजचा इफेक्ट होत नाही. ओके, नेक्स्ट तुमचा जो काही इम्पॉर्टंट डिफरन्स आहे त्याच्यामध्ये, ओके, समजा नेक्स्ट इम्पॉर्टंट डिफरन्स जर काय बघितलं तुम्ही तर या नॉईजच्या डिस्टॉर्शनमुळे काय होतं, ही जी काही सिस्टम आहे ती लेस फ्लेक्झिबल होते. अॅनालॉग जी काही सिस्टम असते की अॅनालॉग सिग्नल लेस फ्लेक्झिबल सिस्टम आहे. का असं, त्याची फ्लेक्झिबिलिटी कमी होते, कारण का त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन होतं, त्याच्यामुळे त्याची फ्लेक्झिबिलिटी कमी होते. तसंच त्याच्या डिजिटल सिग्नलमध्ये काय असतं, डिस्टॉर्शन कमी असतं किंवा डिस्टॉर्शन होतच नाही. नॉईजचा इफेक्ट, कोणत्याही नॉईजचा इफेक्ट त्या सिग्नलवर होत नसतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन कमी असतं. त्याच्यामुळे डिजिटल सिग्नलची जी काही फ्लेक्झिबिलिटी असते ती खूप हाय असते. ओके, त्याच्यानंतर आता ह्याच्यानंतरचा एक मेन पॉईंट आहे, अॅनालॉग सिग्नल कन्झ्युम्स लेस बँडविड्थ आणि डिजिटल सिग्नल कन्झ्युम्स मोर बँडविड्थ. आता बँडविड्थ म्हणजे काय असतं, तुम्हाला हे झालं असेल फिजिक्समध्ये की बँडविड्थ म्हणजे काय असतं, बोला. The maximum amount of data transmitted. इट मीन्स बँडविड्थ. The maximum amount of data. नाही, मग अँप्लिट्यूड कशाला म्हणतात, जर मॅक्झिमम अमाऊंटला बँडविड्थ म्हणत असतील तर मग अँप्लिट्यूड कशाला म्हणतात. अँप्लिट्यूडला पण सेमच नाही, इट इज द मॅक्झिमम ऑर पीक व्हॅल्यू ऑफ एनी फ्रिक्वेन्सी, दॅट इज अँप्लिट्यूड. मग ह्याला बँडविड्थ म्हणता तुम्ही. ठीक आहे, काय असतं बँडविड्थ म्हणजे काय असतं, बोला. ठीक आहे, मी सांगतो बँडविड्थ म्हणजे काय असतं. या सगळ्या कन्सेप्ट ज्या काय तर तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे. तुम्ही 12वी पास कसे झाला तुम्हाला माहिती, पण तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे. साध्या सिंपल गोष्टी आहेत. तुम्हाला जर बँडविड्थ म्हणजे काय माहित नसेल, फिजिक्स कसं काय शिकलात, कसे काय न्यूमरिकल तुम्ही सॉल्व्ह केला तर एवढे. ठीक आहे, असो, जाऊ द्या. तुम्हाला सांगतो बँडविड्थ म्हणजे काय असतं. बघा, मी तुम्हाला म्हटलं सिग्नल्स जे काय असतात अॅनालॉगमध्ये ते कंटिन्युअस असतात किंवा डिजिटल सिग्नल जे काय असतात ते डिस्क्रीट सिग्नल्स असतात. ओके, तर दोघांमध्ये पण मल्टिपल टाईपचे सिग्नल्स असतात. ओके, जर बघा तुम्ही जर सिग्नल जर का कन्सिडर केलात तर कुठल्याही टाईपचा असू देत,
तर कॉम्बिनेशनही असू शकते त्या सिग्नल्समध्ये, ना की तुम्हाला फक्त सायनोसॉइडल टाईपचे सिग्नल्स ॲनालॉगमध्ये मिळतात आणि स्क्वेअर टाईपचे सिग्नल फक्त डिजिटलमध्ये मिळतात, असं नसतं. ओके, तर तुम्हाला कोणत्या टाईपचे सिग्नल किंवा मिक्सचर तुम्हाला ते जे टाईप्स असतात ते मिक्सचर टाईपचे सिग्नल पण तुम्हाला मिळू शकतात. ओके, किंवा त्या टाईपचा जो ग्राफ आहे तो तुम्हाला मिळू शकतो कुठल्याही सिग्नलच्या टाईपमध्ये. ओके, माझ्यासाठी बँडविड्थ म्हणजे काय असते, तर बँडविड्थ इज अ डिफरन्स बिटवीन द टू फ्रिक्वेन्सीज. ओके, जी हायेस्ट फ्रिक्वेन्सी असते किंवा जी अप्पर फ्रिक्वेन्सी असते ती आणि जी लोअर फ्रिक्वेन्सी असते ती, त्या दोघांमधला जो डिफरन्स असतो त्याला आपण बँडविड्थ असं म्हणतो. ओके, जर सिग्नल प्रोसेसिंगमध्ये जर बघितलं, सिग्नल प्रोसेसिंग ही नेहमी ग्राफवर प्लॉट करून दाखवली जाते. सिग्नल्स इट मीन्स वॉट, हे एका कंटिन्युअस टाईपच्या वेवफॉर्ममध्ये दाखवलं जातं किंवा त्या फ्रिक्वेन्सीज असतात. त्या वेवफॉर्म म्हणजे काय असतात, फ्रिक्वेन्सी असतात. मग त्या मल्टिपल टाईपच्या फ्रिक्वेन्सी एकाच ग्राफमध्ये असतात ॲक्च्युअलमध्ये. मग त्या दोघांमध्ये समजा तुम्हाला बँडविड्थ फाईंड करायची असेल दोन फ्रिक्वेन्सीजमधली, तर अप्पर फ्रिक्वेन्सी आणि लोअर फ्रिक्वेन्सी त्या दोघांचा जो डिफरन्स असतो दॅट इज युअर बँडविड्थ. ओके, समजलं. मग ह्याच्यामध्ये काय दिलंय, जे काही अॅनालॉग सिग्नल जे काय असतात ते इट कन्झ्युम्स लेस बँडविड्थ. म्हणजे काय, अॅनालॉग सिग्नलमध्ये डेटा ट्रान्समिशन करताना किंवा जे तो काही तुम्हाला ग्राफ मिळतो सिग्नल्सचा किंवा तुमच्या जो काय वेवफॉर्म्स मिळतात त्या वेवफॉर्ममधला जो डिफरन्स असतो तो कमी असतो अॅनालॉग सिग्नलमध्ये ॲज कम्पेअर टू डिजिटल सिग्नल. डिजिटल सिग्नलमध्ये काय असतात, तो जो काय ग्राफ मिळतो त्या दोघांमधला फ्रिक्वेन्सीमधला जो डिफरन्स असतो तो हाय असतो. ओके, त्याच्यानंतरचा जो काय पॉईंट आहे सर्वात शेवटचा पॉईंट आहे याच्यामधला, या डिफरन्समधला, जो काय अॅनालॉग सिग्नल जे काय असतं त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन एरर येतो आणि जो डिजिटल सिग्नल जे काय असतं त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन भेटत नाही तुम्हाला. तसं का होतं, आता बघा तुमच्या गाडीचं स्पीडोमीटर असतं बघा किंवा स्पीडोमीटर असतो, त्या स्पीडोमीटरवर बघा तुम्हाला दिलेलं असतं 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40 असा स्पीड दिलेला असतो. ओके, समजा जो काही तुमचा काटा असतो किंवा तुमचा जो काही ॲरो असतो तो ॲरोला तुम्ही वरून बघत असता. ओके, ह्युमन आयने त्याला बघत असता. मग त्यावेळेस काय असतो, तुमचा जो काटा असतो तो तुम्हाला एक्झॅक्ट कुठे आहे, ती जी एक्झॅक्ट जी व्हॅल्यू असते ती तुम्ही एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगू शकत नाही, तुम्ही त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू देता. ओके, तुम्ही त्याची रिअल जी व्हॅल्यू असते ती तुम्ही सांगू शकत नाही कारण ह्युमन आईजमुळे त्याच्यामुळे एरर येतो. ओके, काय काय जणांना सेम जर स्पीडोमीटर मी दाखवलं तर काय काय जण म्हणतील, समजा तुमचा स्पीड आहे 10 to 20 मध्ये आहे. ओके, समजा मला तो ॲरो मध्ये कुठेतरी दिसला, मी म्हणेन 15 आहे, काय काय जण म्हणतील 16चा स्पीड आहे, काय काय जण म्हणतील 17चा स्पीड आहे, काय काय म्हणतील 14चा स्पीड आहे. का, तर ते ह्युमन आईजमुळे तो जो काय इंटरप्शन असतं किंवा ते जे काय डिस्टॉर्शन किंवा तो जो एरर ऑकर होतो. ओके, म्यूट करा, कोणी अनम्यूट केलंय. बरं, ठीक आहे. ओके, तर हे सगळं तुम्हाला समजलं. आजच्या लेक्चरमध्ये काय झालं तुम्हाला मी सांगितलं की डिजिटल वर्डचं मिनिंग ॲक्च्युअलमध्ये काय असतं. परत सांगतो, एक ओव्हरव्ह्यू सांगतो 5 मिनिटामध्ये. डिजिटल म्हणजे काय असतं, डिजिटल ही एक कन्सेप्ट आहे, ज्या कन्सेप्टमध्ये अशी एक सिस्टम असते ती सिस्टम कम्प्युटरच्या रिलेटेड असते किंवा कम्प्युटरचे जे इलेक्ट्रॉनिक पार्ट असतात त्या पार्टच्या रिलेटेड असते किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या रिलेटेड ही कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये काय होतं, इन्फॉर्मेशन जी काय असते ती रिट्राय केली जाते किंवा सेंड केली जाते किंवा रिसीव्ह केली जाते. ओके, तर ती इन्फॉर्मेशन रिसीव्ह करताना किंवा सेंड करताना सिग्नलच्या फॉर्मॅटमध्ये केली जाते. ओके, यालाच आपण काय म्हणतो, डिजिटल म्हणतो किंवा डिजिटल ही कन्सेप्ट या बेस्डवर याच्यावर बेस्ड आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट होता आपला सिग्नल म्हणजे काय असतं. मी तुम्हाला म्हटलं सिग्नल ही काय अशी फिजिकल क्वांटिटी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन सेंड करत असता. ओके, सिग्नल थ्रू किंवा रिसीव्ह करत असता. आणि तेच काय असतं, ती जी काही इन्फॉर्मेशन असते ती एकमेकांवर इंडिपेंडेंट असते, कुठल्याही इन्फॉर्मेशनचा संबंध दुसऱ्याशी नसतो. समजा पहिलं पॅकेट तुमचं समजा काहीतरी डिस्ट्रॉक्शन आलं किंवा त्याच्यामध्ये एरर आला आणि ते समजा पॅकेट करप्ट झालं, तर ते पॅकेट करप्ट झालेलं तर त्या पॅकेटचा इफेक्ट, करप्टेड पॅकेटचा इफेक्ट तुम्हाला दुसऱ्यावर होणार नाही. ओके, दॅट इज युअर सिग्नलचे डेफिनेशन. त्याच्यामध्ये अॅनालॉग सिग्नल असतात, डिजिटल सिग्नल असतात. तुम्हाला दोघांमध्ये डिफरन्स काय होतो तुम्हाला सांगितलं, 5 पॉईंट होते डिफरन्समध्ये. सर्वात पहिले अॅनालॉग सिग्नल जे काय असतात ते कंटिन्युअस असतात, डिजिटल कंटिन्युअस नसतात, डिस्क्रीट सिग्नल असतात. अॅनालॉग सिग्नलमध्ये तुम्हाला कंटिन्युअस व्हॅल्यू मिळते, डिजिटलमध्ये डिस्क्रीट व्हॅल्यू मिळते. अॅनालॉग सिग्नलवर जो काही नॉईजचा इफेक्ट असतो तो जास्त होतो,
डिजिटल सिग्नलवर नॉईजचा इफेक्ट कमी होतो किंवा होतच नाही. ॲक्युरेसी जर का विचार केला तर अॅनालॉग सिग्नल खूप ॲक्युरेट असतात किंवा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ॲक्युरेसी कमी असते अॅनालॉग सिग्नलमध्ये. डिजिटलमध्ये जी काही ॲक्युरेसी असते ती जास्त ॲक्युरेट सिग्नल्स ते असतात. ओके. त्याच्यानंतर अॅनालॉग सिग्नल जे काय असतात ते कमी फ्लेक्झिबल असतात, डिजिटल सिग्नल जास्त फ्लेक्झिबल असतात. अॅनालॉग सिग्नलची जी काय बँडविड्थ असते ती लेस असते. 2 सिग्नलमधले जी बँडविड्थ असते ती लेस असते. डिजिटल सिग्नलमध्ये जी काही बँडविड्थ असते ती खूप हाय असते किंवा त्या दोघांमध्ये डिफरन्स तो हाय असतो. ओके. सर्वात लास्टचा डिफरन्स होता डिजिटल सिग्नल जे काय असतात त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन खूप कमी, ऑब्झर्वेशन एरर जो काय असतो किंवा जे एरर फाइंडिंग असते ते खूप कमी असतं. त्याच्यानंतर जे अॅनालॉग सिग्नल जे काय असतं त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन एरर येऊ शकतो किंवा कारण ते ह्युमन आयने आपण डिटेक्ट करत असतो. म्हणून समजलं तुम्हाला हे सगळे पॉईंट काय होते ते? ओके, ठीक आहे. होप सो तुम्हाला या सगळ्या गोष्टी काय होत्या समजलं असेल. पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहोत की मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता. ओके, की जर का एखादी नंबर सिस्टम असेल किंवा एखादा तुमच्याकडे लॅपटॉप असेल किंवा कम्प्युटर असेल तर तो कम्प्युटरला तुम्ही इनपुट ज्यावेळेस देता तर ते इनपुटवर कसं प्रोसेसिंग केलं जातं किंवा कम्प्युटर ते इनपुटला कसं प्रोसेस करतो आणि ती प्रोसेसिंग करताना तुम्हाला कोणत्या सिस्टमचा यूज करावा लागतो. तर त्या सिस्टमचा जो काही स्टडी आहे किंवा या क्वेश्चनचं जे काय आन्सर आहे ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. ओके. त्याच्या अगोदर हे जे इंट्रोडक्टरी पार्ट होता नंबर सिस्टममधला तो आपण घेतला आहे. ओके. ह्या जे काही क्वेश्चनचं आन्सर असेल ते तुमचा यूज असेल किंवा ॲप्लिकेशन असेल नंबर सिस्टमचं. ओके. तर ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. तर होप सो यू विल गॉट ऑल द पॉईंट्स. ओके. थँक्यू सो मच.